सत्यासाठी ना राजकारणासाठी ना सत्यासाठी ना राजकारणासाठी जीव फक्त तडत होतो मराठी अस्मितेसाठी मी म्हणणार त्याला माती लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे मी म्हणणार त्याला माती लोळवणारी या महाराष्ट्राची माती आहे अरे खंडेली घुसणार नाही असे मराठ्यांची छाती आहे असे मराठ्यांची छाती आहे असे मराठ्यांची छाती आहे आम्ही म्हणजे द ग्रेट मराठा मंडळी मराठा म्हणजे कोण 18 पगड जाती कुठली एक जात नव्हे 18 पगड जाती एकत्र गेल्या छत्रपतींनी आगरी सागरी नागरी कोळी बांधव सगळे अगदी युपीचा भैया जरी असेल ना पण या महाराष्ट्राच्या माथ्याशी जो इनामे एकत्र राहिला प्रामाणिक राहिला त्याला मराठी लक्षात ठेवा म्हणून आम्ही म्हणजे ग्रेट मराठा या महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा आमच्या काळजात प्रेमाचा साठा आणि छत्रपती अरे हाच आमचा वायोडाटा अरे हाच आमचा वायोडाटा उचललीच वेळीच तलवार उचललीच वेळीच तलवार म्हणून धर्मरक्षण झाले उचललीच वेळीच तलवार म्हणून धर्मरक्षण झाले राजे तुमच्यामुळे आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले विजय साधी तलवार चालून गेला विजय साधी तलवार चालून गेला विजय छातीने हिंदुस्थान हलवून गेला वर स्वर्गात गेल्यावर अरे देवानी सोबत मुजरा केला असा राजा शिवछत्रपती होऊन गेला असा राजा शिवछत्रपती होऊन गेला असा राजा शिवछत्रपती होऊन गेला शिवनेरी
तलवार घेऊ आणि मग त्याला राहूनच फाडू आपल्यासारख्याने विचार केला असता. राजाने काय केलं एवढा मोठा अफजल खान कशाने फाडला एवढीशा वाघ शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे राजांकडे बघून समजतं. किती युक्तीने फाडला अफजल खान फाडला आणि म्हणून त्या शाही खानाला भीतीने पळविले काळ्या दगडाची छाती आमची मोम नाही फुलाद आहे. ही काळ्या दगडाची छाती आमची मोम नाही फुलाद आहे. अरे खबरदार अंगावर याद कर. अरे मोडे वाकणार नाही. ही मराठ्याची औलाद आहे. ही मराठ्याची औलाद आहे. ही मराठ्याची औलाद आहे. आम्ही म्हणतो अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. आणि या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. जिजाऊचा शिवा पाहिजे. पण जिजाऊचा शिवा कोणाच्या घरात जन्माला यावा? जर छत्रपती जन्माला यायचे असतील तर आधी जन्म कोणाचा व्हावा? जिजाऊ मासाहेबांचा व्हावा. पण आज काय झालंय बघा. 350-400 वर्षापूर्वी मासाहेब शिवनेरीवर डोहाळे लागले. राजे उदरामध्ये होते तेव्हा मासाहेबांच्या हातात टीव्हीचा रिमोट कंट्रोल होता. टीव्हीचा रिमोट कंट्रोल होता. 7 वाजले की सिरियल सुरू. सखी गट्टा पुढचं पाऊल का रे तुझा माझा ब्रेक आणि किती त्या सिरियल. तो होता का रिमोट कंट्रोल की फेसबुक होता का इंस्टाग्राम होता? महासाहेबांच्या हातामध्ये काय होतं? महाभारत रामायण महापुरुषांच्या गाथा राजांनी उदरामध्ये ऐकल्या. वीर अभिमन्यूची गाथा ऐकली आणि म्हणून राजे ठरले. आज जर राजे घरात जन्माला यायचे असतील तर आधी जन्म कोणाचा व्हावा? जिजाऊचा वडा गरजेचा आहे तरच राजे घडले. आणि आज राजा जन्माला आले तर म्हणतील साहेब काय म्हणते ती मला तर भवानी तलवार. मी आई भवानीच्या आशीर्वादाने तलवार मिळवली आणि स्वराज्य स्थापन केले. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. आता मला भवानी तलवार राजा म्हणतील. वरून बघतील आणि म्हणतील अरे मी स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जाती एकत्र केल्या. पण आज गावात तो खालच्या आळीचा तो वरच्या आळीचा आम्ही मधल्या आळीचे ते ह्या पार्टीचे ते आमच्या पार्टीचे ते तमक्या पार्टी त्यांना नका आमंत्रण देऊ. त्यांना नका स्टेजवर बोलू. काय म्हणते माणूस तानाजी सुभेदार आणि काय म्हणते रायबा आणि काय म्हणते मुरारबाजी देशपांडे. आपल्या बाजू आपल्या गावचा वैभव आहे इतिहास आहे हा सांगणारा. लाख लाखाचा पोषित तर जगला पाहिजे. बाजी देशपांडे आठवा ते काय म्हणते असं सगळं पाहिलं म्हणून राजे म्हणतील मला भवानी तलवार. मी बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं. मी बाबळीच्या काट्याला त्याला तलवार बनवलं असतं. मी पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं. पण फक्त एकच रे आपल्याच मराठी माणसाने एकही नाही. नाहीतर अवघ्या भारताला महाराष्ट्र बनवलं असतं. महाराष्ट्र बनवलं असतं. महाराष्ट्र बनवलं असतं. जानकी तीर नमली किती रे